आहे की गेल्या जवळजवळ 4.5 वर्षापासून या राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार आल्यानंतर 2.5 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाची फोडणी, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची फोडतोड करून त्यातनं काही आमदार वेगळे करून आणि हे अभद्र युती भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि त्याचबरोबर शिवसेनेचे, उबाटाचे आणि शिंदे गटाचे काही आमदार अशी एकूण मिळून जवळजवळ 2.5 वर्षापासनं जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं आहे. ते सरकारची मूळ स्थापना जी झाली ती अभद्र झाली. ज्या पक्षाच्या तिकिटावर ही मंडळी आमदार म्हणून निवडून आली त्या पक्षाला बेईमान करून, त्यांच्याशी बेईमानी करून, त्या पक्षाची गद्दारी करून, फार मोठ्या आर्थिक प्रलोभनामुळे हे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे आमदार इकडे युतीमध्ये गेलेत आणि त्यातनं गेल्या 2.5 वर्षात यांनी सरकार चालवलं आहे. सरकार चालवत असताना फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. या राज्यातील एकही खात्यामध्ये, एखादी विभागामध्ये सरकारचं व्यवस्थित काम नाही. महागाई प्रचंड प्रमाणात वाढते, बेरोजगारी वाढते, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पिछाडी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो महाराष्ट्र हा साधू संतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार, अन्याय, बालिकांवरती अत्याचार, अन्याय फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. या राज्याचा आणि या देशाचा खरा पोशिंदा जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पिडलं जाते. योजना भरपूर घोषणा होतात, जाहिराती होतात, पण प्रत्यक्षात राबवल्या जात नाहीत. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार स्थापन झालं, आजही त्यांचं नाव घेतात आणि नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे ध्येय होते, धीरण होते, त्याला काढीवर फासतात अशा प्रकारचं सध्या राज्यामध्ये काम सुरू आहे. अशा प्रकारचं काम सुरू झाल्यामुळे या राज्याची खूप मोठ्या प्रमाणात पिछाडी झाली आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी या राज्यावरती फक्त 6 लाख कोटी कर्ज होतं. या वेळेला या राज्यावरती 7 लाख कोटीच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं आहे. आणि घेतलेल्या कर्जातनं जर त्याची आपण निष्पत्ती बघितली, खर्च बघितले, तर ज्या ज्या योजना राबवल्या त्या अतिशय बोगस आणि वाईट योजना राबवल्या, ज्यातनं प्रत्यक्ष काम होण्यापेक्षा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात झाला. मग सिंचनाच्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील, शिक्षणाच्या योजना असतील, या सगळ्या योजनांमध्ये फेल्युअर झाला आहे. आणि सरकार टिकवायचं, आर्थिक बळावरती सरकार टिकवायचं, निवडणुकांमध्ये पैसा खर्च करायचा आणि निवडून आल्यानंतर भरमसाठ भ्रष्टाचार करायचा, पुन्हा पैसा मिळवायचा आणि त्या पैशातनं पुन्हा सत्ता मिळवायची. सर्वसामान्य जनतेचं हित यांच्यासमोर अजिबात नाही. किंबहुना फक्त निवडणुका जिंकण्याकरता पैसा कमवायचा आणि निवडणुका लढवायच्या असंच एकमेव ध्येय आहे. खरं आपले तत्त्व, निष्ठ, श्रद्धा हे अजिबात त्यांच्याजवळ नाही. आणि म्हणून या राज्यातलं सरकार प्रत्येक क्षेत्रात फेल्युअर झालं आहे, त्यांचं अपयश समोर आलं आहे. आणि म्हणूनच की काय, गेल्या सगळ्यांची अपेक्षा अशी होती की सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यामध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होतील असा एक अंदाज होता. पण माननीय आयोगाला भेटून किंवा आणखीन काय त्या तरतूद करून पुन्हा निवडणुका नोव्हेंबरपर्यंत होणार असं एक जाहीर होते. आणि आता तर अशी बातमी कळायला लागते की याच्या पुढे निवडणुका ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून या जो आजची स्थिती आहे सरकारची, जे प्रस्थापितांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड असंतोष आहेत. किंबहुना याला मूळ आपण जर बघितलं तर लोकसभेच्या जागांमध्ये जे 45च्या वर म्हणायचे, 48 खासदारांपैकी 45 खासदार आम्ही निवडून, अशा प्रकारची यांची घोषणा असायची. किंबहुना देशामध्ये 400 ते पार हा जो त्यांचा उद्देश होता, 400 ते पार हा जो त्यांचा उद्देश होता, ही या देशाची आणि राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना याच्यात बदल करायचा होता म्हणून 400च्या वर त्यांना खासदार होते. जनतेच्या हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांचे ते 248, 250च्या वर जाऊ शकले नाही. हे त्यांचं पहिलं फेल्युअर आहे.
महाराष्ट्रामध्ये त्यांची अपेक्षा होती की 45च्या वर आम्ही खासदार आहोत. तिथे ना मोठा फटका बसला आणि प्रत्यक्ष महाआघाडीचे 21 खासदार निवडून आले. याच्यावरनं या राज्यामध्ये जनतेचा जो कल आहे, जो म्हणजे जनतेचं मत आहे, ते मत आहे ते महाआघाडीच्या बाजूने आहे, महायुतीच्या विरुद्धत आहेत. आणि म्हणून त्यांचा हा प्रयत्न चालला आहे. मध्येच दीड महिन्यापूर्वी लाडली बहीण हा एक कार्यक्रम सुरू. लाडली बहीण कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. जे समाजातले दलित आहे, गरीब आहे, वंचित आहे, त्यांना मदत मिळाली पाहिजे. आमची पण इच्छा ती मिळाली पाहिजे. पण गेल्या 2.5-3 वर्षापासून आपल्याला ही कल्पना सुचली नाही. ज्या लोकसभेला आपल्याला फटका बसला, ज्या लोकसभेला आपलं मतदान कमी झालं, तेव्हा आपण वेगवेगळ्या योजना काढून काम पुरवत आहेत. ही चुकीची गोष्ट आहे. याच्या उलट आदिवासी फंड असेल, मागासवर्गीय फंड असेल, या इतर लोकांची फंड असेल, लोकांचे पगार आपण पूर्ण करू शकत नाही. ज्या योजना आपण राबवल्या आहेत, ज्या मंजूर केल्या आहेत, त्या योजनांना पूर्णपणे पैसा आपण देऊ शकत नाही. मध्यंतरी एक बातमी अशी वाचायला मिळाली की आदिवासी विकास विभागातील जवळजवळ 7,000 कोटी हे रुपये इकडे वळवण्याची बातमी कळायला लागले. त्यातली प्रत्यक्ष माहिती आम्ही घेतो आहेत. पण असा खर्च करण्याचा अधिकार शासनाला अजिबात नसतो. कारण ज्या खात्याला पैसे दिलेले असतात त्या खात्यातनं पैसे काढणे हे शक्य होत नाही. पण माझी माहिती अशी आहे की याच्यातनं 7,000 कोटी रुपये इथं वळून ह्या लाडक्या बहीण योजनेला देण्याचा प्रयत्न चालला आहे. दादा, महायुतीचे काळे कारनामे हे आंदोलन कशासाठी आहे? महायुतीचे काळे कारनामे म्हणजे गेल्या तसं म्हटलं तर 5 वर्षापासून, पण आता जास्तीत जास्त 2.5 वर्षापासून जो काही भाग सुरू झाला आहे तो अत्यंत निंदनीय आणि महाराष्ट्राला न शोभणार आहे. हे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सत्ता मिळवण्याकरता वाटेल ते. म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे, जो पायंडा आहे, आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जवळपास होत आहेत. ही आतापर्यंतची आपली संस्कृती महाराष्ट्राची होती, जी राजकीय ठेवण होती, ती ठेवण बिघडून सत्तेकरता काही करायला हे मंडळी तयार आहेत. आणि म्हणून हे जे त्यांनी कारनामे केले, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहेत, सिंचनामध्ये भ्रष्टाचार आहे, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला होणारे अत्याचार अन्याय खूप वाढले. जे MPSC UPSC या परीक्षा आहेत, या परीक्षामध्ये सुद्धा सारख्या तारखा बदलत आहेत. तिथे पेपर फुटीचा प्रकार होत आहेत. म्हणजे कुठलाही असा विभाग राज्यामध्ये नाही की तिथे भ्रष्टाचार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत, ज्यांचं खरं टॅलेंट आहे, ते गरीब असतील, श्रीमंत असतील, हा भाग आलाहीच आहे, पण त्यांना न्याय मिळत नाही. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये सरकारने यशस्वी काम केलं नाही. फक्त जाहीरनामे, खूप मोठ्या घोषणा, आणि त्या घोषणावरती खूप मोठा खर्च. आता माझी माहिती अशी आहे की लाडली बहीण ही जी योजना आहे, या योजनेला 199 कोटी रुपये आजपर्यंत खर्च झालेला आहे. प्रत्यक्ष भगिनींना 200 कोटी मिळतील की न मिळतील हा प्रश्न वेगळा आहे. पण जाहिरातीच्या माध्यमातून 199 कोटी आजपर्यंत खर्च झाला अशी माझी माहिती आहे. आणि या सरकारने गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च हा जाहिरातीवर केला आहे. बाकी एवढी जाहिरात करायची आवश्यकता नाही. तळागाळातली सामान्य माणसाचं हित, त्यांचं शिक्षण, आरोग्य, त्यानंतर कापड, सुरक्षितता या बाबी महत्त्वाच्या आहेत. या बाबीकडे दुर्लक्ष आहेत. आणि आमची सत्ता टिकावी, आमचं सरकार टिकावं याकरता वाटेल ते किंमत द्यायला सरकार तयार आहेत. आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या गडबडी आहेत, जे अनेक आपल्या पक्षाकरता जे गुन्हेगार आहेत, ते कोणत्याही जाती धर्माचे असतील, पण माझ्या पक्षात आला तर तुझा गुन्हा माफ, ही जी वृत्ती हे वाटते. ते गुन्हेगार शेवटी गुन्हेगार आहेत. तो कुठल्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, जातीचा असो, तो गुन्हेगारच आहे. तेव्हा तो गुन्हेगार आहे, त्या गुन्हेगार मिळालं पाहिजे. यांचं असं होत नाही. विरोधी पक्षात असला गुन्हा केला की त्याला जास्त शिक्षा, आणि आमच्याकडे आला की त्याला गोमूत्र शिंपडल्यानंतर झाला पवित्र, ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती वाईट आहे. याच्यामुळे राज्याची आणि देशाची संस्कृती आणि संस्कार हे खालवत आहेत. राजकीय दर्जा खालवत आहेत. गेल्या 60-70 वर्षामध्ये राज्यामध्ये अशी किती अत्यंत वाईट अवस्था कधी झाली नाही. ती स्थिती जर बदलायची असेल, म्हणून आपण महायुतीचे काळे कारनामे हा एक कार्यक्रम आपण घेतो आहे. आणि यातलं सर्वसामान्य माणसापर्यंत सरकारने केलेला जो भ्रष्टाचार आहे, सरकारचे असलेलं कामकाज हे सामान्य माणसापर्यंत कळावं, म्हणून आमचा हा या ठिकाणी प्रयत्न आहेत. राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवर हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. आणि येत्या 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही याच्यापेक्षा जास्त आणखी कार्यक्रम आयोजित करू. आणि यातला आमचा हेतू आहे सत्ता मिळवणं हा हेतू नाही. सत्ता ही सामान्याच्या हिताकरता, सामान्याच्या भल्याकरता असते. सत्ता मिळाल्यानंतर सर्वसामान्य माणसं केंद्रित असला पाहिजे, हा आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्य दाखवून दिले आहेत. साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, शैक्षणिक क्षेत्र असेल, मागासवर्गीयाचं रिझर्वेशन असेल, ह्या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. पण या बाबी न करताना फक्त सत्तेकरता जे जे करता येईल ते करायचं. आणि आता आपण बघितलं तर परवा मला वाटतं तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटकमध्ये म्हणजे एकेका सरकार पाडण्याकरता एका आमदाराला 100 कोटी रुपये द्यायची तयारी यांची आहे. असं परवा मी पेपरला वाचलं की ही झारखंडमध्ये ती स्थिती की ही जी अवस्था आहे बरोबर म्हणजे सत्तेकरता काही करणं हे बरोबर नाही. महायुतीचे काळे कारनामे हा तुमचा विधानसभेचा प्रमुख मुद्दा असेल का? नाही, काळे कारनामे ही वस्तुस्थिती आहे. आमचा तर मुद्दा एक अनेक मुद्द्यांपैकी हा मुद्दा घेऊन तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहे. महायुतीचे काळे कारनामे हा एक मुद्दा आमचा आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे अनेक मुद्दे आमचे या ठिकाणी आहेत. सगळे महिलांवरील अत्याचार आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे. त्याचबरोबर जे दिलेलं आश्वासन ते आहेत आणि ज्या योजना ते जाहीर करतात त्याला पुरेसा पैसा मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्याला आपण योजना जाहीर करतात, कांदा खरेदीच्या योजना जाहीर करतात, कपास खरेदीच्या योजना जाहीर करतात, सोयाबीन खरेदीची व्यवस्था करतात, या योजना जाहीर करतात. पण प्रत्यक्ष माल घेतला जात नाही. तो शेतकरी पडू नये म्हणजे सांगायचं म्हटलं तर केंद्र सरकारच्या आपल्या म्हणजे केंद्र सरकारचा किंवा महाराष्ट्र सरकारचा कारनामा जर तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणमध्ये येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आता एक 7 ते 8 महिन्याच्या अगोदर एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा इथे अनावरण करतात, उद्घाटन करतात आणि एका 8च महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला जातो. हाच ह्या महायुती सरकारचा कारनामा आहे. हे किती भ्रष्टाचार आहे. इतका भ्रष्टाचार जर करत असतील की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा ज्या माणसाने हा देश घडवला किंवा महाराष्ट्र घडवला, पूर्ण देश घडवला आणि जागतिक लेवलचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून आदर करतायत आणि ह्या आदर सोडून इथेच या पुतळ्याच्या याच्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार करत आहे. तेवढं नीच सरकार कधीच बघितलेलं नाही.